सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माहीत आहे का, गंगेत स्नान केल्यास पाप नष्ट होतात, पण नर्मदेचे फक्त दर्शनही मोक्ष देऊ शकते. जय माता नर्मदे. ज्या नदीच्या दर्शनाने पाप नष्ट होतात, ज्या मातेला शिवकन्या म्हटले जाते, त्या पवित्र नर्मदा देवीचा जन्मदिवस माघ शुद्ध सप्तमी, पवित्र नर्मदा मातेचा अवतार दिन, शिवाच्या कठोर तपाने प्रगट झालेली, त्रिलोक्याला पावन करणारी, पापांचा नाश करणारी माता नर्मदा. शिवाच्या तपाने जन्म घेतलेली, भक्तांच्या जीवनात शुद्धता, शक्ती आणणारी पवित्र नर्मदा माता. आज तिच्या अवतार दिनाचे पुण्यपर्व. शिवाच्या तपाने पृथ्वीवर अवतरली एक दिव्य नदी, जिला शिवकन्या म्हटले जाते, ती म्हणजे माता नर्मदा. जाणून घेऊया नर्मदा जयंतीचे धार्मिक आणि आध्यात्मिक काय रहस्य आहे. नर्मदा जयंती माघ शुद्ध सप्तमीला साजरी केली जाते. त्या दिवशी माता नर्मदा नदीचा अवतार झाला असंही मानलं जातं. नर्मदा ही भारतातील 7 पवित्र नद्यांपैकी एक असून तिला शिवकन्या, रेवा माता असंही म्हटलं जातं. नर्मदा जयंतीचा उल्लेख कोणत्या पुराणात आहे? नर्मदा जयंतीचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये, नर्मदा महात्माचा सविस्तर असा उल्लेख आहे. मत्स्य पुराणामध्ये नर्मदा अवतार कथा सांगितलेली आहे. वायुपुराणामध्ये नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व दिलेले आहे. पद्म पुराणामध्ये नर्मदा स्नान व नर्मदा परिक्रमेचे फल सांगितलेले आहे. स्कंद पुराणानुसार एक कथा, छोटीशी कथा आहे, ती त्यांनी सांगितलेली आहे. भगवान शिव कैलास पर्वतावर कठोर तप करत होते. त्यांच्या तपस्येतील तेज पृथ्वीवर पडले आणि त्यातून नर्मदा नदीचा जन्म झाला. म्हणूनच नर्मदेला शिवाची कन्या असं म्हटलं जातं. म्हणतात, ज्या ठिकाणी नर्मदा वाहते तिथे नकारात्मक शक्ती दूर पडतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मध्य प्रदेशातील पवित्र भूमी अमरकंटक हेच ते दिव्य स्थान आहे जिथून माता नर्मदेचा उगम झालेला आहे. विंध्य आणि सतपुडा पर्वतरांगेच्या संगमावर असलेलं अमरकंटक हे तीर्थराज म्हणून सुद्धा ओळखले जातं. इथेच नर्मदा कुंडामध्ये माता नर्मदेचा जन्म झाला असं मानलं जातं. हजारो भाविक दरवर्षी अमरकंटकला येऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतात आणि पुण्य मिळवतात. पुराणानुसार भगवान शिवाच्या तपस्येतील तेज या पवित्र भूमीवर अवतरले आणि त्यातून नर्मदा मातेचा अवतार झाला. म्हणूनच अमरकंटक हे शक्तिस्थान आणि तपोभूमी मानलेलं आहे. नर्मदा जयंतीच्या दिवशी अमरकंटक येथे विशेष अशी पूजा अर्चना, अभिषेक, दीपदान केलं जातं. या दिवशी येथे दर्शन घेतल्यास अनेक जन्माचं पुण्य प्राप्त होतं असंही मानलं जातं अध्यात्मामध्ये. थोडक्यात काय तर अमरकंटक म्हणजे नर्मदा मातेचे माहेरघर, जिथून तिची पवित्र यात्रा सुरू होते. नर्मदा मातेचं वैशिष्ट्य काय आहे की गंगेचं पाणी स्पर्शाने पवित्र करते, पण नर्मदेचं फक्त दर्शन देखील पुण्य देतं असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितले. नर्मदा ही एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. हजारो भक्त नर्मदा परिक्रमा करून जीवनाला शांती, समाधान आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करतात. या दिवशी काय करायचं? नर्मदा देवीचं आपण कोणत्या ह्याच्याने करायचं? तर या दिवशी नर्मदा पूजा अर्चना करायची. यामुळे काय होतं की पापाचा नाश होतो, घरात सुख समृद्धी येते, मनाला शांती मिळते, मनोकामना सुद्धा पूर्ण होतात, संकटे दूर होतात. म्हणूनच या दिवशी अत्यंत असं पुण्यदायी मानलेलं जातं. आणि मला अजून एक सांगावं असं वाटतं की नर्मदा परिक्रमा जे करतात त्याला नर्मदा देवी कोणत्या ना कोणत्या रूपाने अवश्य दर्शन देते असंही अनुभव आलेले आहेत. असेही अनुभव लोक सांगतात जे नर्मदा परिक्रमा करतात ते. एवढं असं महत्त्व आहे नर्मदा परिक्रमेचं. नर्मदा जयंतीला काय करावं? तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्याच्यानंतर नर्मदा मातेचे ध्यान करावं, दिवा लावून आरती करावी, पूजा आपण नर्मदा मातेची फोटो, मूर्ती आपल्याकडे जे आहे ते आपण ठेवावं आणि ओम नमः शिवाय किंवा जय माता नर्मदा मंत्राचा आपण जप करावा. गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्याचं दान करावं. पूजा अर्चना त्या दिवशी नर्मदा भक्तीमध्ये नर्मदा देवीचं भक्तीमध्ये दिवस आपण घालवावा. जर एखाद्या वेळेस आपण नर्मदा नदीवर जर गेलो तर तिथं स्नान करायचं, तिथं नर्मदेचं हळदी कुंकू ओटी देऊन नमस्कार करायचं, आरती करायचं आणि दीपदान अवश्य करायचं.
नर्मदा माता आपल्याला शिकवते, जीवनात सातत्याने प्रवाहित राहा, अडथळे आले तर थांबू नका. शुद्ध विचार, भक्ती, संयम याच्याने जीवन सुंदर बनते. आज आपण पाहिलं, शिवाच्या तपाने प्रगट झालेली, अमरकंटकच्या पवित्र भूमीतून उदय झालेली, त्रिलोक्याला पावन करणारी माता नर्मदा. तुम्ही नर्मदेचे भक्त असाल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, जय माता नर्मदा. ज्या मातेने पृथ्वीला पवित्र केले, ज्या मातेने लाखो भक्तांचे जीवन बदलले, त्या माता नर्मदेला कोटी कोटी प्रणाम. त्या माता नर्मदेला कोटी कोटी प्रणाम. नमस्कार. हर हर महादेव. जय माता नर्मदा.